नमस्कार मित्रांनो, शुभ मुहूर्तावर पैशांची बरसात. अक्षय तृतीयेला या राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी शुभ कार्ये खरेदी आवर्जून करतात. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी महत्त्वाचे ग्रहयोग होत आहेत, त्यामुळे हा दिवस आणखीनच शुभ फलदायी ठरणार आहे. या दिवशी विशिष्ट ग्रहयोगांमुळे काही राशींसाठी अक्षय तृतीया खऱ्या अर्थाने मालामाल करेल. विवाहासाठी अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता विवाह, सोनं चांदी खरेदी करणे आणि नवीन कामाला प्रारंभ केला जातो. यंदाचा शुक्राचं अस्त असल्याने अक्षय तृतीयेला विवाह होणार नाहीत. अक्षय तृतीयेला अखातीज पर्व असं म्हणतात. या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करणं आणि सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. यंदाच्या अक्षय तृतीयेला अर्थात 10 मे रोजी अनेक शुभ योग होत आहेत. या दिवशी गजकेसरी आणि धनयोग होत आहे. तसेच या दिवशी सूर्य आणि शुक्राचं मेष राशीत युती होत आहे. यामुळे शुक्रादित्य योग होत आहेत. मीन राशीतल्या मंगळ बुध युतीमुळे धनयोग होत आहे. शनी कुंभ राशीत असल्याने शशी योग, मंगळ उच्च रास मीनेत असल्याने मालव्य राजयोग होत आहे. अक्षय तृतीयेला चंद्र वृषभ राशीत असून चंद्र गुरु युतीमुळे गजकेसरी योग होत आहे. त्यामुळे यंदाची अक्षय तृतीया विशेष आहे. हा सण मेष, वृषभ आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी असेल. मेष राशी या राशीच्या व्यक्तींसाठी अक्षय तृतीया वरदान ठरेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. रखडलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबातल्या समस्या संपुष्टात येतील. नवीन घर किंवा जमीन खरेदी कराल. वृषभ राशी या राशीच्या व्यक्तींसाठी अक्षय तृतीया शुभ फलदायी आहे. धनलाभाचे जोरदार योग आहेत. लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुमचं कौतुक होईल. नोकरीत प्रगती होईल. पदोन्नती होऊन मोठं पद मिळू शकतं. वेतन वाढीत देखील मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसंच व्यवसाय नफा कमवण्यासाठी चांगली संधी मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा होईल. मीन राशी ही अक्षय तृतीया मीन राशीच्या व्यक्तींना मोठं यश मिळवून देईल. मेहनतीचे फळ मिळेल. ऑफिसमध्ये स्थिती तुमच्या बाजूने अनुकूल असेल, त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य कराल. अचानक धनलाभाचे योग आहेत. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.